डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. शिरपूर पॉवर प्लांट असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. शिरपूर पॉवर एक नाव सांगून मग पुढे. शेतकरी शेतमजूर कामगार परिषदेच्या वतीने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. निवेदनाचा जो विषय आहे तर साधारणतः 2 वर्षापासून वाघोदे जातोडा येथे जो शिरपूर पॉवर प्लांट सुरू होण्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणी जवळपास त्या परिसरातल्या 60 ते 70% शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना तिथे रोजगार द्यावा या भूमिकेतून आम्ही 2 वर्षापासून याच्यावरती आंदोलन करत आहोत. पण धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हाधिकारी साहेब आणि प्रांत साहेब जे शिरपूरचे यांच्या अखत्यारीत अजिबात कोणी ते ऐकायला तयार नाहीत. याकरता आम्ही उग्र आंदोलन छेडणार आहोत येणाऱ्या 15 दिवसानंतर आणि त्याची अंतिम चेतावणी म्हणून आम्ही पालकमंत्र्यांना आज हे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि दुसरा याच्यात जो मुद्दा होता तर मेथी विक्रणमध्ये जवळपास 2000 हेक्टर जमीन शासनाने संपादित करून ठेवली, पण त्या ठिकाणी कुठलाही ते प्रोजेक्ट येऊ देऊ नाही राहिले. तर त्या ठिकाणी जो औष्णिक विद्युत प्रकल्प येणार होता तर तो यावा या भूमिकेतून आणि त्याच पद्धतीने जे दुष्काळाचं मोठ्या प्रमाणावरती जे अरिष्ट निर्माण झालेलं आहे तर शेतकऱ्यांना मोफत बियाणे, वीज बिल माफ करण्यात यावे आणि मोफत खते व शेतकऱ्यांच्या पाल्यांना मोफत एसटीचा प्रवास आणि त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सर्व सवलती देण्यात याव्या आणि शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे याकरता आम्ही आज हे पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे.